एका विवाहितेचं टोकाचं पाऊल. पंकजांचा पीए अनंत गर्जे गोत्यात येणार. गर्जेच्या जाचानं डॉक्टर पत्नीनं आयुष्य संपवलं. माझ्या भगिनीचा जीव गेलेला आहे, त्याच्यामुळे या भगिनीच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, तिला न्याय मिळाला पाहिजे. डॉक्टर मुलीच्या मृत्यूवर संशय, दमानी यांची चौकशीची मागणी. बघा, अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही. मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे. एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता येईल. मुंबईत एका विवाहितेनं टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे ही विवाहिता एक डॉक्टर आहे आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी आहे. मुंबईत ही धक्कादायक घटना घडलीय. गौरी गर्जे पालवे असं या विवाहितेचं नाव आहे. त्या मूळच्या बीडच्या रहिवासी होत्या, तर पती अनंत हे नगर जिल्ह्यातले पाथर्डीचे आहेत. मृत गौरी यांच्या कुटुंबियांकडून पंकजांचे पीए अनंत गर्जेंवर गंभीर आरोप करण्यात आले, तर अंजली दमानिया यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच गौरी यांना मृत्यूपूर्वी मारहाण झाल्याचा संशय व्यक्त करत दमानिया यांनी सवाल उपस्थित केले. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि गौरी गर्जेच्या मृत्यू प्रकरणी पालकांचा आरोप काय आहे? अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडेंना काय विनंती केली आहे, सगळं पाहूया या व्हिडिओतून. भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक म्हणजे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीनं टोकाचं पाऊल उचललं. मुंबईत वरळीतल्या राहत्या घरी संध्याकाळी 7 वाजता गौरी यांचा मृतदेह सापडला. विशेष म्हणजे पंकजांचा पीए अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी गर्जे पालवे यांचा 7 फेब्रुवारीलाच विवाह झाला होता. कौटुंबिक वादातून गौरी यांनी आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. वरळी पोलिसांनी गौरी यांच्या अपमृत्यूची नोंद केली आहे, तर शवविच्छेदनासाठी मृतदेह केईएम रुग्णालयात पाठवलाय. गौरी या वरळी बीडीडी इथं राहत होत्या. त्या केईएम रुग्णालयात डेंटिस्ट सर्जन म्हणून काम करत होत्या. पण लग्नानंतर अवघ्या 9 महिन्यात गौरी यांनी हा निर्णय का घेतला यावरून अनंत गर्जेंवर आरोप केले जात आहेत. विशेष म्हणजे गौरी आणि अनंत यांच्या लग्नाला मंत्री पंकजा मुंडे या बहीण प्रीतम मुंडेंसह उपस्थित होत्या. दरम्यान गौरीच्या मृत्यू प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खळबळजनक खुलासे केलेत. दमानिया यांनी मृत गौरीच्या माहेरच्या माणसांची भेट घेतली. गौरी यांच्या मृत्यू प्रकरणी जी एफआयआर नोंदवली गेली आहे त्यातल्या माहितीनुसार गौरी यांचे वडील अशोक पालवे यांनी गौरीचा पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्यावर आरोप केलेत. यात अनंत गर्जे यांचं एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर गौरी यांनी आयुष्य संपवल्याचा आरोप वडील अशोक पालवे यांनी केलाय. गौरीच्या वडिलांकडे अनंत गर्जे आणि दुसऱ्या महिलेच्या चॅटिंगचे पुरावे असल्याची माहितीही समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की गौरीचा सासरच्या मंडळींकडून सतत छळ व्हायचा, पण आम्ही तिला समजवायचो. त्यानंतर 30 तारखेला गौरीनं काही फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवले. यात लातूर इथल्या एका हॉस्पिटलमध्ये एका गर्भवती महिलेच्या संमतीपत्रावर अनंत गर्जे यांचा उल्लेख पती असा होता. याबाबत अनंतच्या कुटुंबियांना विचारलं असता आम्ही आमचं बघून घेऊ असं सांगण्यात आलं, असं गौरीच्या वडिलांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे गौरी यांना भेटायला गेलेल्या आई वडिलांनी गौरी यांच्या अंगावर मारहाणीचे व्रण पाहिल्याचं समोर आलंय. तर गौरीचे मामा शिवदास यांनी केलेल्या आरोपांनुसार अनंतचे विवाहबाह्य संबंध होते, पण तरी अनंत गौरीला टॉर्चर करायचा. त्यानं गौरीला मी पण मरेन आणि तुला पण गुंतवेन अशी धमकी दिली होती, असा दावा माध्यमांशी बोलताना गौरीच्या मामांनी केलाय. आता अंजली दमानिया यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. मृत गौरी यांची हत्या झाल्याचा आरोप पालकांनी केलाय. गौरीच्या मामांनी तर गौरीनं अनंत समोरच जीवन संपवल्याचा धक्कादायक आरोप केलाय. या सगळ्या प्रकरणात दमानिया यांनी न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलेत. तसंच पंकजा मुंडेंनी आता तरी या मुलीसोबत उभं राहावं आणि माझा पीए असला तरी कठोर कारवाई करण्यात यावी असं सांगावं, अशी विनंती दमानिया यांनी केली. दरम्यान मृत गौरीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केईएम रुग्णालयात व्हिडिओग्राफीनं होण्याची माहिती समोर येतेय. सध्या गौरीच्या मृत्यूची नोंद अपमृत्यू अशी झाली असली तरी जर घातपात सिद्ध झाला तर यात 302चा गुन्हा दाखल होऊ शकतो. पोलिसांचा या प्रकरणात तपास सुरू असून नवे खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.